मित्रांनो नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे जागतिक वकील दिन. अनेक कचाट्यातून बाहेर काढणारे आणि न्याय मिळवून देणारे म्हणून वकील प्रसिद्ध असतात. तर या संदर्भामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दशकापासून वकील व्यवसाय करणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट बळवंतराव जाधव यांच्याशी आज आपण या दिनानिमित्त चर्चा करणार आहोत. नमस्कार बळवंत भाऊ. नमस्कार. जागतिक वकील दिनाच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा आहेत. आभारी आहे. आपण जवळपास 40-41 वर्षापूर्वी वकिली व्यवसायामध्ये पडलात. तर तो सुरुवातीची वकिली तुमची पहिली केस कशी होती तुमची? आता कसं असतं, पहिलं सुरू ज्युनियरशिप असते. ही न्यायव्यवस्था आहे या देशातली, आणि या देशातली न्यायव्यवस्थेला एक गौरवशाली परंपरा आहे. मग राजा विक्रमादित्य असेल, त्याने केलेला न्याय, त्याची चर्चा, रामशास्त्री प्रभूंनी यांनी स्वतःच्या राजाविरुद्ध दिलेला निकाल, की पेशव्याच्या दरबारामध्ये ते न्यायाधीश म्हणून काम करत होते, पण राघोजी पेशवेनी स्वतःच्या पुतण्याचा खून केला सत्तेसाठी, आणि मग त्यांच्यावर खटला चालला. आणि त्या खटल्यामध्ये ज्यावेळेस निकाल द्यायची वेळ आली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्याला वाटलं होतं न्यायाधीश म्हणजे आपल्या पदवी नोकरी करणारा माणूस, तो माझ्या बाजूनच निकाल देणार. पण त्यांनी सांगितलं की हे राजा, तू चूक केलेलं आहेस, याला देहदंडाशिवाय दुसरं शासन नाही, आणि ते इम्प्लिमेंट होऊ शकत नाही, म्हणून मी आज माझ्या पदाचा राजीनामा देतोय आणि निघून जातोय. या देशातल्या न्याय परंपरेला एक गौरवशाली परंपरा आहे, आणि त्या क्षेत्रामध्ये मला काम करायची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे आणि गर्व आहे. हे एक नोबेल प्रोफेशन आहे. आपल्याला समाधान आहे काम करण्याचं, लोकांना न्याय मिळवून देण्याचं. प्रत्येकाला त्याच्या हक्कासाठी भांडण्यासाठी एक वकील लागतोच, आणि तो भरवशाचा लागतो. या क्षेत्रामध्ये वकिलीमध्ये विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा. मला माझ्या बायकोसंग भांडायचं आहे, मला माझ्या नवऱ्याविरुद्ध भांडायचं आहे, मला विश्वासू माणूस पाहिजे. मला माझ्या वडिलाकडे प्रॉपर्टी मागायची आहे, तर तो वडिलाविरुद्धावर भांडताना सुद्धा, प्रॉपर्टी मागताना जो माणूस लागतो त्याचं नाव आहे वकील, आणि त्याला विश्वास असतो. आणि सगळ्यात ही वकिली करत असताना मी तर शेतकऱ्याचा घरचा, मला कसली परंपरा नव्हती. या क्षेत्रात आलो, आणि या क्षेत्रामध्ये आल्यानंतर या ठिकाणी जी लातूर, मला अभिमान आहे की लातूरसारख्या कोर्टामध्ये वकील, आमची जी सिनियर होते, जी परंपरा होती आमच्याकडे सिनियरची, ती अत्यंत छान होती. न्यायव्यवस्था चांगली होती. मग ते भारतलाल वाजपेयी असतील, ते पंढरीकर साहेब असतील, ते नेमुद्दीन साहेब असतील, ते सोनवणे साहेब असतील, किशनरावजी सोनवणे, नारायणरावजी पाटील असतील, या किती, कालिदासराव देशपांडे जे माझे सिनियर होते, असे अनेक या ठिकाणी दिग्गज होते की ज्यांना कायदा, मालू साहेब होते, दर्डा साहेब होते, ब्रिजमोहन अग्रवाल होते. अशा दिग्गजाच्या तालमीमध्ये तडवळकर तात्या होते, बळवंतराव पांडे होते. अशा दिग्गजाच्या तालमीमध्ये आम्हाला खेळायला मिळालं. आणि या ठिकाणी काम करत असताना लातूरच्या न्यायिक परंपरेला साजेल असं काम करता आलं. लातूरच्या वकिलांनी एक स्टँडर्ड मेंटेन केलेलं आहे, ते आम्हाला करावं लागलं. अत्यंत स्टँडर्ड, लातूर हा एक वकिली क्षेत्रामध्ये एक स्टँडर्ड मेंटेन करणारा जिल्हा आहे की त्यांनी न्यायव्यवस्थेसंग पाहताना. परंतु आता वरच्यावर 40 वर्ष झाल्यानंतर न्यायव्यवस्थेविषयी मात्र लोकांमध्ये अनिश्चितता निर्माण होते. असं म्हणलं जातं की डिले जस्टिस, डिनाय द जस्टिस. म्हणजे इतक्या उशिरा न्याय लागायला लागला आहे की लोकांचा न्यायव्यवस्थेवरला विश्वास उडायला लागला. एखादं दुकान माझ्या मालकीचं आहे, तो किरायदार अनाधिकृत बसला आहे, मला काढायचं आहे म्हणून केस दाखल केली, तर 40-40 वर्ष चालायला लागली. मग लोकांनी आता बँकेच्या केसेस, रिकव्हरी सूट दाखल केले, तर 25-25 वर्ष चालायला लागले. मग लोकांनी आता बँकेने रिकव्हरीसाठी माणसं ठेवले, अक्षरशः गुंड ठेवले. दुकानं खाली करायची असेल, गुंडाचा सहारा घेतला. न्यायव्यवस्था अपयशी होत असताना हा समाज, जेव्हा न्यायव्यवस्था प्रखरपणे काम करू शकत नाही, तो समाज पर्यायी मार्ग निवडतो. आणि तो पर्यायी मार्ग निवडायला आजच्या काळामध्ये काय, कोणत्या न्यायाधीशी आता अशा पद्धतीचे झालेले आहेत. 40 वर्षापूर्वी अशी अवस्था नव्हती, एक आदर्श पाहिलं जायचं. परंतु आज न्यायाधीशावर टीका होताना आपण पाहतो, त्यांचे निकाल सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आहेत. आता काल परवा हायकोर्टचे एक वकील आले होते, मी बोललो बेल का दाखल करत नाही, तर त्यांनी सांगितले तो जज बेल देत नाही, त्याचा मूडच तसा आहे.
आणि पुढल्या महिन्यामध्ये जो येतो तो देतो. म्हणजे दोन न्यायदानामध्ये असणारी समानता ही जर व्यक्तीवर विभागत होत असेल त्याला न्यायदान म्हणायचं का? आणि मग इथं मी वाटतंय की आज वकील दिनाच्या निमित्तानं न्याय व्यवस्थेकडे बघण्याचा समाजाचा जो घटनाकाराला अपेक्षित आहे हा तिसरा खांब आहे. या देशामध्ये न्यायव्यवस्था टिकणे, सर्व संसद, पत्रकार सर्व घटनेप्रमाणे चालावेत, घालून दिल्यात चालावेत, ह्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम न्याय संस्था करते असं वाटतं. पण पाहतो आपण काही निकाल आज दाखल केले, म्हणजे त्याच्यामध्ये सलमान खानला शिक्षा झाली 2 वाजता, 2:30 वाजता त्याचं अपील दाखल होतंय, 4:30-5 वाजता त्याला जमानत मिळते. हे सगळ्याला मिळते का? त्याचे कागद कधी झाले, नोटीस कशी झाली? मग ह्या न्यायसंस्थेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन संशयानं सुरू होतो. ते सलमानला एक न्याय, मला न्याय का? सगळ्या लोकांना असं मिळतं का? आणि म्हणून या पद्धतीनं काही एक आमच्याकडं चंद्रचूड म्हणून पूर्वी जज होते, त्यांनी सांगितलं होते की या न्यायसंस्था म्हणजे कोळ्याचं जाळ आहे, त्याच्यामध्ये जर चिलट मच्छर अडकलं तर अडकत आहे, पण त्याच्यात जर झुरळ गेलं तर ते जाळच घेऊन निघून जाते. तशी आता न्याय व्यवस्था सुद्धा एक स्पायडरमॅन न्याय व्यवस्था सुद्धा आत्ता एका विशिष्ट वकील उभा टाकला, विशिष्ट पक्षाचा, विशिष्ट जातीचा, तर निकालावर फरक होतो अशी अवस्था जर देशामध्ये होत असेल तर ही संस्था मोडीत निघाल्याशिवाय राहणार नाही असं 40 वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर मला वाटतं. भाऊ, याला जोडून एक प्रश्न माझा असा आहे की शिवसेनेचे प्रवक्ते सकाळी उठल्या जे निदर्शनं येतात आणि त्यांनी चंद्रचूड साहेबावर टीका केली न्यायमूर्तींवर, ही संयुक्तिक आहे का? आता ते कुणावर टीका करतील तो राजकीय प्रश्न आहे आणि मीही राजकारणी आहे, म्हणून त्या संजयच्या प्रश्नाला उत्तर द्यावं एवढी त्याची उंची नाही. सुप्रीम कोर्टावर न्यायाधीशावर बोलायला एक उंची लागते. बरोबर. तिथल्या ज्या टेक्निकल बाबी असतात त्यांनी 7 खंडपीठामध्ये तो निकाल कोण द्यावा, कसा द्यावा, ह्याच्या काही स्टेजेस आहेत, काय प्रक्रिया आहे, उशीर झाला हे माहीत आहे, पण लगेच त्याच्यावर संशय घेणं आणि चंद्रचूड साहेबामुळे असं केस झालं म्हणणं हे चुकीचं आहे. आणि त्यामुळं संजय राऊत बोलले आणि त्याच्यावर आपण प्रतिक्रिया द्यावी असं काही मला वाटत नाही. ते कशावरही बोलतात, ते एकनाथ शिंदेच्या दाढीवर बी बोलतात, ते आणखी औरंगजेबावरही बोलतात, टिपू सुलतानवरही बोलतात. त्यामुळं संजय राऊत यांच्या नावानं कसलाही न्यायव्यवस्थेविषयी प्रश्न विचारू नये अशी आपल्याला विनंती. भाऊ, गेल्या 40 वर्षापासून तुम्ही वकिली व्यवसाय करता, विशेषतः क्रिमिनल म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहात वकील, आणि ग्रामीण भागातील क्लायंट तुमच्याकडे जास्त येतात, पक्षकार. तर हे 40 वर्ष वकिली व्यवसाय करत असताना तुम्ही लढवत असलेली एखादी केस तुमच्या लक्षात राहिली अशी अविस्मरणीय असेल ती घटना? अनेक केसेस असतात तशा आयुष्यामध्ये. मला जर वाटलं तर इथं नळेगावच्या बाजूला येलमवाडी म्हणून आहे, सत्तेच्या पैशाच्या जीवावर एका गरीब शेतकऱ्याचा खून केला भर गावामध्ये, आणि त्यांनी सर्व सत्ता यंत्रणा सर्व काही वापरलं आणि तो खून पचवण्याच्या पूर्ण प्रक्रिया त्यांनी पार पाडल्या. त्यांना सर्वांचा पोलीस यंत्रणा असेल त्या काळची नावं घेऊन अशा लोकांची साथ होती. पण त्या माणसाने माझ्याकडे आलं ना असं असं झालं, माझ्या वडिलाचा खून होऊन सुद्धा कागदपत्र तयार होत नाहीत, खोटे कागद पुरावे तयार व्हायले. माझ्याकडे गेले, मी हायकोर्टात गेलो आणि माझ्या आयुष्यात समाधान आहे. ती केस पुन्हा उभा केली, हायकोर्टामध्ये रीट केलं. त्याच्यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्या लोकांनी खून केला त्यांनी पिक्चर स्टाईल 2 दिवस आधी जाऊन दवाखान्यामध्ये भरती झाले, संचिती हॉस्पिटलमध्ये भरती झाले, इंडोर पेशंट पण राहिले आणि इथं आले खून केले ठिकाण्यावर गेले आणि आम्ही दवाखान्यात होतो असं म्हणाले. आणि पोलीस ते पुरावे खोटं बोलतोस असं फिर्यादीला म्हणाले. मी हायकोर्टात गेलो, त्याचं रीट केलं, हायकोर्टाने ते कागदपत्र मागवले आणि जेव्हा दवाखान्याने सांगितले की सॉरी आमच्याकडनं चूक झाली आहे, पुन्हा नवा आयोग मला नेमण्याचा अधिकार दिला. त्या काळच्या एसपीने सांगितलं तुम्ही सांगा, गोवर्धन कोळेकर म्हणून होते, हो, मी त्यांना नेमलं आणि ती पुन्हा फाईल तयार झाली आणि ज्यांनी खून केला होता अशा 6 ते 7 लोकाला जन्मठेपेची शिक्षा मी करू शकलो, न्याय देऊ शकलो, केस पुन्हा उभा करून. त्याचं मला समाधान वाटतंय. कित्येक केसेस आहेत अशा चुकीची लोक अडकली जातात, कधी काही लोकांनी खून केलेला नसतो,
त्या लोकांना काढणं, आणि जर ज्यानं गुन्हा केला आहे त्याला शिक्षा झालीचं आम्हाला वाईटही वाटत नाही, पण कित्येक लोक इनोसंट असतात आणि क्रिमिनलच नाही तर सिव्हिल सुद्धा काम करतो. माझ्याकडे गेली 20 वर्षापासून 25 ते 30 ज्युनियर काम करतात. माझे भाऊ वकील आहेत, माझे मुलगा वकील आहे, माझ्या दोन्ही मुली वकील आहेत, माझा पुतण्या वकील आहे, आणि जवळचे सगळे माझ्या ऑफिसचे 10-15 जण जज म्हणून गेलेले आहेत, सरकारी वकील म्हणून गेले आहेत, CBIचे वकील म्हणून गेलेले आहेत. मला अभिमान वाटतो की या क्षेत्रामध्ये मी काम केलं. या क्षेत्रामध्ये काम करत असताना महाराष्ट्रातल्या वकिलांनी मला महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलला निवडून दिलं, आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचा व्हाईस चेअरमॅन म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. या क्षेत्रामध्ये मी आलो, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ह्या क्षेत्रात आलो, शून्यातून आलो. या क्षेत्राने मला मान दिला, सन्मान दिला, मला सेवा करण्याची संधी दिली, आणि मग हे क्षेत्र असं आहे की अनेक मार्गाने या ठिकाणी सर्व अर्थानं मी यशस्वी झालो. आणि असं असतं मला, मी जर कुणा नोकरीत असतो तर राजकारणात जाऊ शकलो नसतो, पण हे क्षेत्र असं आहे तुम्ही कुठेही जाऊ शकता, तिथं कसलंच बंधन नाही. राजकारणात जाऊन ते 1 महिना काम करून येऊन पुन्हा वकिली करू शकतो. अशा पद्धतीने या क्षेत्रानं मला मान दिला, सन्मान दिला, आणि त्यामुळे या क्षेत्राला वंदन करतो. न्यायव्यवस्थेनं सुद्धा आता अलर्ट राहून काम करावं, न्यायदानामध्ये स्पीड वाढवावी, अशी अपेक्षा या दिनानिमित्त न्यायव्यवस्थेकडनं करतो. भाऊ, 40 वर्षापूर्वीची वकिली आणि आत्ताची वकिली यात जमीन आसमानचा फरक झालेला आहे. म्हणजे त्याच्यात कम्प्युटरचं हे झालेलं आहे, यंत्रयुगा झालेलं आहे. तर हे बदलती वकिली व्यवसायाबद्दल काय तुम्हाला वाटतं? आहे ना, आता नव्या पिढीसाठी आता काय, नवी पिढी आहे तो कॉम्प्युटराईज आहे. हो, लहानपणापासून मोबाईल, लेकराच्या हातात मोबाईल आहे, ऑनलाईन सर्व व्यवहार ऑनलाईन सुरू झाले. आम्हाला पूर्वी एखादी केसला हुडकायची तर रात्र पुस्तक वाचावं लागायचं. हो, पण आता नुसतं बटन क्लिक दाबलं, Google वर सेक्शन टाकलं की तुम्हाला 50 केसेस येतात. पहिलं आम्हाला टाईप करावं लागायचं, तयार करावं लागायचं, छापावं लागायचं. आता ऑनलाईन आर्ग्युमेंट होऊ लागली आहे, काही तर ऑनलाईन आर्ग्युमेंट होऊ लागली आहे. हो, ऑनलाईन हे हां, पहिलं जेलचा आरोपी आला नाही तर आता ऑनलाईन त्याला जेलमध्ये घेतात आणि झूम मीटिंगद्वारे. आता काय झालं, वरचीवर होणार, जसं जसं सायन्स पुढे जाणार तसं जा. पण काही हो, न्याय त्वरित व्हावा ही अपेक्षा मात्र सर्व जनतेने घटनाकाराला जे अपेक्षित आहे, चटकन न्याय व्हावा, न्याय व्यवस्था देण्यामध्ये अन्याय होऊ नये असं स्पष्ट वाटतं. शहाण्याने कोर्टाचे पायरी चढू नये म्हणतात, त्याला इलाज पण नाही ना. शहाण्याने कोर्टाची पायरी चढून येते, पण त्याच्याशिवाय इलाजही नाही. यावं लागतं. कुणी काही खुशीनं येत नाही कोर्टामध्ये, मजबुरी असते. त्याचा न्याय हक्काला जेव्हा गदा येते तेव्हा तो कोर्टात येतो. कोर्टात आल्यानंतर त्याला न्याय मिळावा चटकन, ही न्यायव्यवस्थेचं काम आहे, आम्हा वकिलांचं काम आहे, न्यायाधीशाचं न्यायव्यवस्थेचं काम आहे की तो आपल्याकडे आशेनं आलाय, बाप मला वाटणी देत नाही म्हणून तो आलाय, तर आपण त्याच्यासाठी काम करणं गरजेचं असतं. मला नवरा सांभाळत नाही म्हणून ती कोर्टात आली, आणि तुम्ही 10 वर्ष गेले तर ती बी म्हातारा होते, नवराही म्हातारा होते. अशा गोष्टी चटकन करून न्याय त्वरित देणं, त्वरित न्याय देणं, त्याला न्याय म्हणता येते. उशिरा दिलेला न्याय नसतो, असं 40 वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर मला वाटतं. भाऊ, तुम्ही बार काउन्सिलचे हे अध्यक्ष होतात, गोवा बार संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून तुम्ही एक जबाबदारी स्वीकारलेली होती. तर या ह्याच्यामध्ये तुम्ही कोणते प्रश्न सोडवले ते? वकिलांचे प्रश्न होते, वकिलांची मेडिक्लेम होते. ते वकील आजारी पडला, माझ्या हातावर एक चांगला निर्णय घेतला तर महिला वकील डिलिव्हरीमध्ये सिझरिंग झालं, हे झालं तर 2-2 महिने कोर्टात येऊ शकत नव्हते, पण त्याला आम्ही मेडिक्लेम देऊ शकत नव्हतो. तो देण्यासाठी मी ठराव मांडला. अच्छा. आणि महिला वकील सिझरिंग जर झालं तर तिला पैसे द्यावे असा ठराव मांडला. वकिलाच्या उन्नतीसाठी, भरभराटीसाठी, ज्युनियर वकिलांच्या न्यायव्यवस्थेतल्या परफॉर्मन्ससाठी, सगळ्यासाठी जे आम्हाला करता येईल ते आम्ही सगळं केलं. न्यायव्यवस्थेमध्ये पारदर्शकता असावी यासाठी प्रयत्न केले. अनेक पर्स्युएशन करून अनेक कोर्ट अद्ययावत करण्यासाठी बार काउन्सिलने प्रयत्न केले. अशा अनेक गोष्टी आपण करू शकलो. औषधाचं म्हणत असाल, लातूरचं म्हणत असाल तर आपण लायब्ररीला पैसे, जे बार लहान आहेत त्यांना आपण पुस्तकं दिले, कपाटं दिले. जे करता येईल न्यायव्यवस्था चांगली होण्यासाठी ते आम्ही काम केलं. 40 वर्षाची वकिली करत असताना आणि हे व्यवसायामध्ये तुम्ही आला नसताना, मागे वळून पाहताना तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे आणि या दिनानिमित्त तुम्ही नव्या पिढीला काय सांगणार आहात? मी या व्यवसायात समजला, ज्युनियर वकिला 2च गोष्टी सांगितल्या. लॉ इज नथिंग बट ए कॉमन सेन्स. तुम्ही कॉमन सेन्स वाढवा. सगळ्यात मोठं भांडवल पक्षकाराची विश्वासार्हता.
तुम्ही पक्षकाराचा विश्वासघात, सोन्याचं अंडे देणारी कोंबडी मारून खायची नसते, तिचे अंडे खायचे असतात. अनेक केसेसच असतात. तुमच्याकडे लोक चेक देतात, माझा वसूल करा 10 लाख रुपये आणि ते दाखल करा. चेक दिला आणि पुढले पार्टी भेटली, 4 लाख रुपये देतो वकील साहेब, चेक द्या. काही लोकांनी दिले पण ते त्या दिवशी संपले. विश्वास हा शब्द या ह्याच्यामध्ये. आणि दुसरा हार्डवर्क. हार्डवर्क आणि हार्डवर्क जर काय असेल तर माझी इंग्लिश अत्यंत कच्ची होती, मी शेतकऱ्याचा मुलगा, परंतु या भागामध्ये येऊन हार्डवर्क केलं, काम केलं. आज सेशन कोर्टामध्ये ट्रायल करत आज माझ्या या लातूर जिल्ह्यामध्ये 150 ते 200 ज्युनियर माझे काम करतात. नव्या पिढीलाही तयार केलं. याचं आयुष्याच्या मागं वळून पाहताना या क्षेत्रामध्ये मी समाधानी आहे की मला वाटतं की माझं आयुष्य, वकिलीतलं आयुष्य हे यशस्वी आणि समाधानी. धन्यवाद भाऊ. आपल्याला या निमित्त शुभेच्छा देत असताना आपण जो आपल्या 40 वर्षाचा धांडोळा जो घेतलेला होता तो येणाऱ्या नवीन वकिलांना, ज्युनियर लोकांना देखील खूप फायदेशीर ठरणार आहे. आपण खूप उपयुक्त माहिती दिली, याबद्दल माध्यम समूहातर्फे मी आपलं मनापासून आभार मानतो. धन्यवाद देतो आपल्याला. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा.